ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद् भगवद्गीताभ्यासः प्रथमोऽध्यायः अर्जुन विषाद योग. गीतेच्या पहिल्या अध्यायाचं समालोचन भाग पहिला. गीतेचा हा पहिला अध्याय गीतेला पायाभूत आहे. त्याच्या आधारावरच संपूर्ण गीता मंदिर उभारलेले आहे. युद्धाची अपरिहार्यता. पांडवांचे सर्व राज्य द्यूताच्या पटावर बळकावून दुर्योधनाने त्यांना 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास भोगायला लावला. त्यानंतर जेव्हा पांडव ठरलेल्या अटी पूर्ण करून परत आले तेव्हा सुईच्या अग्रावर राहील एवढीही माती देणार नाही असं दुर्योधनाकडून उत्तर आल्यावर पांडवांना स्वतःचं राज्य प्राप्त करण्यासाठी युद्ध करण्यावाचून दुसरं गत्यंतरच नव्हतं. त्याप्रमाणे सर्व सैन्याची जुळवाजुळव करून कौरव व पांडव कुरुक्षेत्रावर जमले. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या धृतराष्ट्राच्या प्रश्नानं गीतेचा प्रारंभ झालेला आहे. वास्तविक धृतराष्ट्राचा हा प्रश्न गीतेच्या पूर्वीच्या अध्यायातच येऊन जातो. महाभारतीय युद्धात युद्ध सुरू झाल्यावर 10व्या दिवशी भीष्म शरशय्येवर पडल्यावर संजय भीष्म पडल्याची वार्ता सांगण्यासाठी धृतराष्ट्राकडे आलेला आहे. तेव्हा युद्ध सुरू होऊन 10 दिवस झाले व भीष्म शरपंजरी पडले हे धृतराष्ट्राला माहीत आहे. तेव्हा माझ्या व पांडूच्या मुलांनी कुरुक्षेत्रावर काय केले हा गीतेतील धृतराष्ट्राचा प्रश्न अस्थानीच वाटतो. तथापि भगवद्गीता हा ग्रंथ महाभारतापासून वेगळा करून स्वतंत्रपणे पठण करण्याची पद्धत सुरू झाल्यावर त्यावेळी ग्रंथाचा प्रारंभ धृतराष्ट्राच्या प्रश्नाने करणे संयुक्तिक होते आणि या प्रश्नातून धृतराष्ट्राच्या स्वभावाची कल्पनाही येते. कुरुक्षेत्रासारख्या पुण्यभूमीवर गेल्यावर संजयाने केलेल्या शिष्टाईमुळे युधिष्ठिराच्या मनात युद्ध सोडून देण्याचा विचार नक्की उद्भवेल असं त्याला मनापासून वाटत होतं व त्याची ही आशा अगदीच निर्मूल नव्हती हे अर्जुनाच्या वागण्यावरून दिसूनच येतं. नाटकाच्या नांदीत ज्याप्रमाणे भावी घटनांचे बीज असते तसे या श्लोकात श्रीकृष्णार्जुनांच्या भावी संवादाचे बीज पेरले गेले आहे असे म्हणता येते. भगवंताच्या तत्वज्ञानाला पायाभूत असा हा अध्याय आहे. आशयाच्या दृष्टीनं गीतेच्या पहिल्या अध्यायाचे 5 भाग पडतात. पहिला भाग आहे धृतराष्ट्राच्या प्रश्नांना गीतेला सुरुवात आणि संजयाने उत्तरादाखल सांगितलेले दुर्योधनाचे भाषण. नंतर दुसरा भाग आहे कौरव व पांडवांकडील शंखवादन व त्याचा परिणाम. अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा. चौथा भाग आहे अर्जुनाचा विषाद आणि 5वा भाग आहे पहिल्या अध्यायाचा नाट्यमय शेवट. धृतराष्ट्राच्या प्रश्नानं गीतेला सुरुवात झालेली आहे आणि त्यावरती उत्तरादाखल संजयानं दुर्योधनाचं भाषण सांगितलेलं आहे. धृतराष्ट्राने संजयाला माझ्या व पांडूच्या मुलांनी काय केलं असा प्रश्न विचारला व उत्तरादाखल संजयाने कुरुक्षेत्रावर घडलेल्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. वास्तविक कौरव व पांडव युद्धाकरता जमले होते तर ते युद्धच करणार होते, पण संजय शिष्टाईचा परिणाम होऊन पांडव युद्धातून माघार घेतील असं धृतराष्ट्राला मनोमन वाटत होतं आणि म्हणून तो युद्धासाठी जमलेल्या माझ्या मुलांनी व पांडवांनी काय केले असा प्रश्न विचारतो. पांडवांनी युद्धातून माघार घेतली का ते त्याला जाणून घ्यायचे आहे. युद्ध सुरू होऊन 10 दिवसांनी भीष्म पडल्यानंतर संजय रणांगणावरील वार्ता त्याला सांगायला आलेला आहे, परंतु या प्रश्नामुळे ही गोष्ट त्याला माहीत नाही असं मानावं लागतं. त्याचं कारण आपण मागच्या विश्लेषणात पाहिलं. धृतराष्ट्राच्या या प्रश्नातूनच त्याची मनोवृत्ती दिसून येते. धृतम राष्ट्रम येन सहा. ज्याने राज्य घट्ट पकडून ठेवलं आहे तो धृतराष्ट्र. कोणत्याही परिस्थितीत त्याला आपल्या राज्यावरचा अधिकार सोडायचा नाहीये. ते राज्य पुढे आपला पुत्र दुर्योधन याला कसं प्राप्त होईल या प्रयत्नात तो सुरुवातीपासूनच आहे. कौरव व पांडवांकडील शंखवादन व त्याचा परिणाम. धृतराष्ट्रानं प्रश्न विचारल्यानंतर संजय धृतराष्ट्राला युद्धातील वृत्तांत सांगू लागला. प्रथम दुर्योधनाने दोन्ही सैन्यामधील मुख्य योद्धे कोण आहेत त्यांची नावे द्रोणानं सांगितली व भीष्मांचे सर्व बाजूनी रक्षण करण्यास सांगितले, कारण त्याची विजयाची सर्व मदार भीष्मांच्यावरच होती. पण भीष्माने शिखंडी प्रथम स्त्री म्हणून जन्माला आलेला असल्यानं मी त्याच्यावर शस्त्र चालवणार नाही अशी प्रतिज्ञा केली होती. त्यामुळे त्यांना शिखंडीकडूनच भय होतं. म्हणून दुर्योधनाने भीष्मांचे संरक्षण करण्यास द्रोणांना सांगितलं. कदाचित द्रोण काहीच बोललेले नसावेत,
म्हणून दुर्योधनाचा उत्साह वाढवण्यासाठी भीष्माने शंखवादन करून युद्धाची सुरुवात होत असल्याचे घोषित केले. अर्थातच कौरवांकडूनच प्रथम युद्धाचे रणशिंग फुंकलं गेलं. भीष्मानी शंख वाजवताच कौरव सैन्यामध्ये भेरी, तुतार्या, ढोल, नगारे अशी अनेक रणवाद्य वाजू लागली. नंतर पांडवांच्या बाजूने प्रथम श्रीकृष्णांनी आपला शंख फुंकला. त्यानंतर पाचही पांडव, काशीराजा, शिखंडी, दृष्टद्युम्न, विराट, सात्यकी, द्रुपद, द्रौपदीचे पुत्र आणि सुभेदारीचा पुत्र अभिमन्यू या सर्वांनी शंख वाजवले. गीतेत श्रीकृष्ण व 5 पांडव यांच्या शंखांची नावही दिलेली आहेत. असा दोन्ही पक्षांकडील वीरांनी तुंबळ शंखनाद केला. पांडवांकडील वीरांनी केलेला शंखनाद ही धृतराष्ट्राच्या पुत्रांची हृदये विदीर्ण करून गेला असं संजय यांना धृतराष्ट्रात सांगितलेलं आहे. तिसरा भाग आहे अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी. दोन्ही पक्षांकडील वीरांचं शंखवादन झाल्यावर आता दोन्ही सैन्य युद्धाच्या तयारीत असल्याचे पाहून अर्जुनाने श्रीकृष्णांना आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेण्यास सांगितलं. कारण त्याला युद्धाच्या या पहिल्या दिवशी युद्धात कौरवांच्या बाजूकडून लढण्यासाठी कोणाकोणाची युद्धासाठी योजना झालेली आहे, कोण लोक कौरवांचे हित करू इच्छितात, आपल्याला कोणाकोणाबरोबर लढायचं आहे हे पाहायचं होतं. अर्जुनाचं हे बोलणं एका रणझुंजार योद्ध्यासारखंच आहे. अर्जुनाच्या सांगण्यानुसार भगवंतांनी त्याचा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा केला व हे कौरव पहा असं त्याला सांगितलं. तेव्हा शत्रुपक्षात अर्जुनाला आपलेच सर्व नातलग दिसले असे संजय याने वर्णन करून सांगितले. चौथा भाग आहे अर्जुनाचा विषाद. नंतर अर्जुनाने आपल्या मनाचा उडालेला गोंधळ, या युद्धाचा घोर परिणाम, पापाबद्दलची भीती, कर्तव्याविषयीची साशंकता वगैरे अनेक गोष्टी पहिल्या अध्यायामध्ये श्लोक 28 ते 46 व दुसऱ्या अध्यायात सुद्धा श्लोक 4 ते 8 मध्ये बोलून दाखवलेले आहेत व सर्व विचार करून युद्धात न लढण्याचा आपला निर्णय सांगितलेला आहे. कारण या युद्धात आर्यावर्तातील तत्कालीन सर्व राजवंश समाविष्ट झालेले होते आणि आपल्या एका हट्टापायी या संपूर्ण राजवंशाची या रणयज्ञामध्ये आहुती द्यायला लागणार होती आणि याचा परिणाम अर्जुनाच्या मनावर अतिशय झाला आणि तो युद्धापासून विमुख झाला. पाचवा भाग आहे पहिल्या अध्यायाचा नाट्यमय शेवट. गीतेच्या पहिल्या अध्यायाची सांगता अर्जुन धनुष्यबाण टाकून रथात स्वस्थ बसण्याने झाली आहे. वास्तविक दुसऱ्या अध्यायातील 11व्या श्लोकापासून श्रीकृष्णांच्या उपदेशास प्रारंभ होतो. त्यामुळे तेथून दुसऱ्या अध्यायास प्रारंभ झाला असता तर ते अधिक संयुक्तिक झालं असतं. परंतु आताच्या विभागामुळे जो अर्जुन विषाद योगाला अधिक उठावदारपणा आलेला आहे तो त्या विभागणीने आला नसता. या विभागणीमुळे पुढील अध्यायात काय होणार याची उत्सुकता वाढते. कारण अर्जुनानं युद्ध न करण्याची दिलेली कारणं इतकी समर्पक आहेत की श्रीकृष्णाला सुद्धा ती खोडून काढता येणार नाहीत असं अर्जुनाप्रमाणे आपल्यालाही वाटत राहतं. अर्जुनाने श्रीकृष्णांना युद्ध न करण्याची सांगितलेली कारण. शत्रुपक्षात आपलेच सर्व नातेवाईक पाहून आपण घोर कुलक्षयास प्रवृत्त झालो आहोत असे वाटून अर्जुनानं शस्त्र खाली ठेवलं व आपण युद्धातून माघार घेत असल्याचा आपला निर्णय श्रीकृष्णांना सांगितला. यात ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की अर्जुनाला त्याचे सैन्य कौरवांच्या तुलनेत कमी असलं तरीही विजयाची खात्री आहे. आपल्या बरोबरच्या युद्धात कौरव मरणार आहेत हे त्याला खात्रीनं वाटत आहे. त्यामुळे त्याने जो शस्त्रसन्यास केला तो कौरवांच्या सैन्य बळाला घाबरून केलेला नाही तर केवळ पापाच्या भीतीनं केलेला आहे. अर्जुनाच्या सांगण्याप्रमाणे श्रीकृष्णांनी रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा केला. अर्जुनालाही आपल्याला आपल्या बांधवांशी युद्ध करायचे आहे ही गोष्ट माहीतच होती. पण प्रत्यक्ष रणांगणावर आल्यावर मात्र त्याचं धैर्य गळालं आणि बांधवांना व सर्वच राजवंशाला ठार मारल्यानंतर त्यांच्या वधाचे पाप आपल्याला लागेल, कुळाचा नाश झाल्यामुळे कुळात वर्णसंकर होईल अशी त्याला भीती वाटू लागली. त्याने एकंदर सांगितलेली कारणं अशी आहेत. पहिलं आहे, माझ्या शरीराला कंप सुटला आहे, घशाला कोरड पडली आहे व हातातून धनुष्य गळून पडत आहे. दुसरं कारण सांगितलं, मला युद्धाची विपरीत निमित्ते म्हणजे हेतू दिसत आहेत. राजभोगादी सुखप्राप्ती व श्रेय म्हणजे पुण्य या दोन्ही गोष्टी युद्ध करून मिळतील असं वाटत नाही. तिसरं कारण सांगितलं, ज्यांच्याकरता राज्य मिळवायचं तेच सर्व इथे युद्धास उभे राहिलेले आहेत. या स्वजनांना ठार मारून आम्हाला पाप लागेल, तेव्हा मी हे त्रैलोक्याचे राज्य मिळणार असेल तरी सुद्धा हे पाप मिळवून देणारं युद्धकर्म करणार नाही.
चौथं कारण सांगितलं, स्वजनांना ठार मारून आम्हाला सुख मिळणार नाही. पाचवं कारण सांगितलं, कौरवांना कळत नाही पण आम्हाला तर कळतं ना की या युद्धाचे परिणाम चांगले होणार नाहीत ते, मग आम्ही का माघारी वळू नये. सहावं कारण सांगितलं, कुलक्षय झाला की सनातन कुलधर्म लोप पावतात. कुलधर्मांचा लोप झाला की कुळामध्ये अधर्म माजतो. अधर्मामुळे कुलस्त्रिया दूषित होतात. स्त्रिया दूषित झाल्या की वर्णसंकर होतो. सातवं कारण सांगितलं की कुलधर्माच्या नाशामुळं कुलघातक्यालाच फक्त पाप लागतं असं नाही, तर वर्णसंकरामुळं त्याचे पितर सुद्धा स्वर्गातून पतन पावतात. आणि या सर्व कारणामुळे त्याने युद्धातून माघार घेण्याचे ठरवलं. कौरव आपल्याला खुशाल ठार मारत पण आपण हे युद्ध करणार नाही असा त्याचा ठाम निश्चय झालेला होता. तसे त्याने श्रीकृष्णांना सांगितले व धनुष्य व बाण टाकून रथात स्वस्थ बसून राहिलं. सुरुवातीला युधिष्ठिराला धीर देणारा अर्जुन ऐनवेळी स्वतःच हातपाय गाळून बसला. त्याचं बीज संजय शिष्टाईमध्ये आहे. अर्जुनाच्या विचारसरणीतले दोष. अर्जुनाच्या मते मनुष्य सुष्ट असो वा दुष्ट असो, जो आपल्या कुळात जन्माला आला, जो आपल्याशी स्नेहसंबंधाने व आप्तसंबंधाने जोडलेला आहे तो स्वजन, आणि अशा स्वजनाचा वध करणे हे पापदायक आहे. दुसरा दोष असा आहे की आततायी लोकांना ठार मारण्यात पाप नाही असं शास्त्रकारांनी जरी सांगितलं असलं तरी अहिंसेच्या नीतिकल्पनेनुसार ते पापच आहे. तिसरा दोष असा आहे की शत्रुपक्षीय दुष्टांचा वध झाल्यामुळं आपल्याला शोक होऊन जीवही नकोसा होईल. त्याच्या विचारसरणीतला चौथा दोष असा आहे की प्रतिपक्षानं कितीही पाप केलं, कितीही अन्याय केला तरी आपण मात्र अहिंसेचे व्रत शब्दशः पालन केले पाहिजे. पाचवा दोष असा आहे की कर्माच्या बाह्य परिणामावरून कर्म चांगले किंवा वाईट ते ठरवायचे आणि त्याच्या हेतूकडे पाहायचंच नाही. सहावा दोष असा आहे की जे कर्म आपणास अघोर वाटते ते आपण टाळावं, मग समाजावर त्याचा काही का परिणाम होईना. आपण ते कर्म टाळले की आपणास पाप लागणार नाही. सातवा दोष असा आहे की समाज धर्मापेक्षा व्यक्तिधर्म श्रेष्ठ आहे आणि तो पाळायचा, त्याचे परिणाम काहीही झाले तरी चालतील. आठवा दोष असा आहे की आपल्याला होणाऱ्या सुखदुःखावर कर्माचं ग्राह्यत्व ठरवावं. वेळ प्रसंगी आपला वर्णधर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारावा लागला तरी चालेल. असे एकूण 8 दोष आपल्याला अर्जुनाच्या विचारसरणीत दिसून येतात. अर्जुनाचा पूर्व पक्ष जरी लेच्यापेच्या असला तरी त्याच्या मनात वसत असलेली पापाची भीती, धर्माच्या बाबतीतील संभ्रम सर्वसामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करतात. अर्जुनाने आपली बाजू एवढ्या प्रभावीपणे मांडली आहे व आपला युद्ध न करण्याचा निश्चय एवढा ठामपणे व्यक्त केलेला आहे की त्याचा पूर्वपक्ष खोडून घोर क्षात्रधर्म व निश्रेयस्कर मोक्षधर्म यांची सांगड घालणं हे मोठं दुर्घट कार्य होतं. क्षात्रधर्म हा मोक्षधर्माला विरोधी नाही हे अर्जुनाला पटवून देऊन त्याच्याकडून करिष्ये वचनम तव अशी कबुली घेण्यात श्रीकृष्णांचं चातुर्य दिसून येतं. त्याच्या सर्व शंकांची समाधानकारक उत्तरं देणं हे मोठं कौशल्याचं काम होतं. गीता हा शास्त्रीय पद्धतीने पूर्व पक्ष व उत्तर पक्ष अशा स्वरूपाचा लिहिलेला ग्रंथ नाही. तो वर्णनात्मक व संवादात्मक पद्धतीचा ग्रंथ असल्यामुळे अर्जुनाच्या सर्व शंकांचे श्रीकृष्णांनी केलेले निरसन गीतेत इतस्ततः विखुरलेले आहे. अर्जुनाच्या विचारसरणीतील हे हेत्वाभास आहेत. आता समालोचनाचा उत्तरार्ध आपण पुढच्या भागामध्ये पाहू. हरि ओम तत्सत.